मागच्या गुरुवारी पितृदोषाबद्दल बोलताना आपण पितृदोषातला पहिला भाग जाणून घेतला. पितृदोष लागण्याची मुख्य 3 कारणं त्यामध्ये आपण सांगितलं की अकाली मृत्यू म्हणजे वय वर्ष 50च्या आत 4 कारणानं मृत्यू होणं. त्यामध्ये हत्या, आत्महत्या, अपघात आणि बाधेचं आजारपण. ह्या 4 कारणांपैकी कुठल्याही एका कारणानं जर वय वर्ष 50च्या आतमध्ये एखादी व्यक्ती मृत झाली तर त्या व्यक्तीचा आत्म्याला मुक्ती न मिळाल्या कारणे तो पितृयोनीत पडतो व पुढच्या व्यक्तींना, त्याच्या पिढीतल्या पुढच्या व्यक्तींना त्याचा त्रास होतो. हे पितृदोषाचं पहिलं कारण. त्याच्यानंतर दुसरं कारण ते म्हणजे मी सांगितलं की आपल्याला मिळालेल्या सांपत्तिक परिस्थितीमध्ये बुडीताची जागा असणं किंवा बुडीत आत्म्याची किंवा बुडीत कुळ झालेल्या व्यक्तीची संपत्ती आपल्याला येणं हा दुसरा दोष. आणि तिसरा दोष आपल्याकडून किंवा आपल्या कुटुंबातून नाग किंवा साप मारले जाणे. या 3 दोषामध्ये बऱ्यापैकी याच कारणानं पितृदोष माणसाला लागलेला आहे. त्यातलं पहिली 2 कारणं, पहिले 1 कारण आपण सांगितलं, राहिली 2 कारणं. त्या 2 कारणामधील आता 1 कारण सांगितलं की अशी जमीन किंवा अशी संपत्ती आपल्याला येणं की ज्याच्यामध्ये बुडीत कुळाचा काहीतरी भाग असेल. मग आता हे का आणि कशामुळे हे पद्धतीने लागते? एखादा व्यक्ती ज्या वेळेस मृत होतो म्हणजे मरण पावतो त्यावेळेस त्याला त्याच्या कर्मांनुसार, बऱ्या वाईट कर्मांनुसार कुठल्या ना कुठल्या तरी योनीमध्ये जन्म घ्यावा लागणार आहे. पण त्याआधी त्याला पितरलोक प्राप्त होणार आहे. जर त्याने काही पापकर्म केले असेल तर पितृयोनीमध्ये त्याला त्रास होणार आहे आणि त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, त्या योनीतून बाहेर पडण्यासाठी तो त्याच्या पुढच्या पिढीवर किंवा त्याने जन्माला घातलेल्या संततीवर तो इच्छा ठेवू नये की हे लोक मला पाणी देतील. पण ज्या व्यक्तीला संतान झाली नाही, मुलबाळच झालं नाही, त्या व्यक्तीला पाणी देण्याचा अधिकार कसा किंवा त्या व्यक्तीला पाणी कुणी द्यावं किंवा त्याच्या बाबतीत पुढे काय घडतं? एक कायम लक्षात ठेवा, माणूस ज्या वेळेस अडकला जातो, कुठल्याही संकटामध्ये असेल, कुठल्याही पिढेमध्ये असेल किंवा कुठल्या अन्य कारणानं ज्या वेळेस तो अडकला जातो त्यावेळेस तो व्यक्ती ज्याला आपण मदत केली आहे किंवा आपण ज्याच्या वेळ प्रसंगी उपयोगी पडलोय, आपले पैसे ज्याच्याकडे अडकलेत त्या व्यक्तीची आठवण काढतो. म्हणजे माणूस अडचणीत आल्यावर त्यानं ज्याच्यावरती उपकार केलेत त्या व्यक्तीची त्याला आठवण होते. का तर त्या आपण त्याच्या प्रसंगात जर त्याला वाचवलंय तर त्याच्या प्रसंगात आता आपल्या प्रसंग आलाय तर त्यानं आपल्याला वाचवायला पाहिजे. या हेतूनं माणूस मृत होताना जी त्याची संपत्ती आहे ते म्हणजे त्याचे दागिने असतील, त्याचे पैसे असतील किंवा त्याची जमीन असेल, या 3 गोष्टीमध्ये त्याचा आत्मा गुंतलेला असतो. यापैकी जर त्याच्याकडे काही असेल आणि त्याला पुढे कुणी नसेल तर त्याचा आत्मा कशात गुंतलेला असतो? त्याची जमीन, त्याचे पैसे आणि त्याचं सोनं. यापैकी कुठली तरी गोष्ट त्याच्या जवळ असेल तर त्याचा आत्मा त्या पावती गोंगावत राहतो. मग जर त्याच्या कुटुंबात त्याच्या भावाला किंवा त्याच्या घरातल्या कुण्या व्यक्तीला जर पुत्र असेल, जर संतान असेल, त्याच्या घरामध्ये जर त्याला संतान असेल तर त्या पद्धतीच्या भागातून त्याला मुक्ती देण्याचं काम त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीकडून मिळतं. परंतु ज्याला सख्यामधील कुणी भाऊ बहीण राहिलेले नाहीत किंवा अशा पद्धतीतून काय अडचण आली, त्याची जमीन दूरवरच्या भागात जाणार आहे तर त्या व्यक्तीचा आत्मा मात्र तिथे अडकला जातो. मग कशा पद्धतीने अडकला जातो? तर ज्या वेळेस तो पितृयोनीमध्ये नरकामध्ये पडलेला असतो त्यावेळेस जी त्याची संपत्ती असते किंवा जे त्याचं सोनं असतं किंवा जे त्याचे पैसे असतात त्या सोन्याला, पैशाला, संपत्तीला तो शाप देतो की ह्या गोष्टीतून मला काही जीवनात उपयोग झाला नाही, जसा मला झाला नाही तशी ज्या पुढच्या पिढीला किंवा ज्या व्यक्तीला ही संपत्ती लाभेल त्याचं सुद्धा असंच नुकसान होईल. अशा पद्धतीचा शाप देऊन तो आत्मा पितरातल्या नरक यातना भोगत असतो. म्हणून सांगितलं जातं की जर आपल्या कुळाला आपल्या वडिलांव्यतिरिक्त जमीन आली
आपल्या वडिलांव्यतिरिक्त, आपल्या आजोबांव्यतिरिक्त जर संपत्ती आपल्याकडे आली आणि त्यामध्ये कुठलाही मोबदला न देता जर ती आली असेल तर त्यामध्ये दोष राहतो. आता याच्यात दोन मुद्दे आहेत की आपण खरेदी करताना एखाद्या जमिनीमध्ये आपण पैसे देतो, आपण पैसे देऊन ती जागा विकत घेतो. ती जागेचा जर पूर्वीचा मालक मृत असेल, ती बुडीताची जागा असेल, तर आपल्याला दोष का? आपण तर पैसे देऊन ती खरेदी केली तरी सुद्धा आपल्याला दोष का लागतो? ह्याचं अगदी सोपं कारण, आता ज्याच्या नावावर जितकी जितकी जमीन आहे ती त्याच्या आधी कुणाच्या नावावर होती? त्याच्या वडिलांच्या, त्याच्या आधी त्याच्या आजोबांच्या, त्याच्या आधी त्याच्या पंजोबांच्या, आणि असंच करत 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 कुणाच्या नाही कुणाच्या. ह्या जमिनीला स्थायी मालक नाही, कारण हिचा कुणी मालकच नाही. पहिलं तर लक्षात घ्या. आता आपल्या जमीन नावावर आहे म्हणजे काय? तुम्ही मेल्यावरती ती जमीन छाटून तुमच्या सोबत जाळणार आहेत का? म्हणजे फक्त तुम्हाला ती सांभाळायला दिलेली एक संपत्ती आहे. तुमच्या मालकीची का आहे तर त्याच्यावरती तुम्हाला वाटेल ते कृत्य तुम्ही करू शकता, त्या कारणे तो भाग आहे. पण ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीची जमीन बुडीत जाते आणि तो व्यक्ती मृत पावतो त्यावेळेस त्याचा आत्मा त्या जमिनीपासून दूर होतच नाही. जर त्याचं पहिल्या सांगितल्याप्रमाणे 4 प्रकारात मृत्यू झाला असेल तर हत्या, आत्महत्या, बाधा किंवा आजारपण, अपघात, यामधून जर आत्मा, तर तिथून तो आत्मा हलतच नाही. मग जर तिथून तो आत्मा हल्लाच नाही तर तुम्हाला त्या जागेमध्ये सौख्य लाभत नाही, भले तुम्ही पैसे देऊन ती जागा खरेदी केली असोत किंवा नसोत. त्याचं कारण, त्याच्यावरती जसं एखादं सोनं तुम्ही कुठून खरेदी करता? सोनाराच्या दुकानातून. एखादा व्यक्ती तुमच्या दारात आला, तो म्हणाला ही 1 तोळ्याची अंगठी आहे, ही 1 तोळ्याची अंगठी आहे, 40,000 रुपये मला दे, ही अंगठी तुला घे. आत्ताचा रेट काय चाललाय? समजा 60-70 हजार चाललाय, तर मला 40च दे आणि ही अंगठी तू घेऊन टाक. आपण काय करेल? आता ह्याच्यात 2 प्रकार आहेत, घेणारा एक व्यक्ती आणि न घेणारा एक व्यक्ती, आणि तिसराही एक प्रकार आहे, सुज्ञ व्यक्ती. घेणारा व्यक्ती काय म्हणेल? देवानं संधी दारात, चालत दारात पैसे आलेत, लक्ष्मी आलेत, का नाकारा? घ्या, 40,000 रुपये देतो, अंगठी घेतो. न घेणारा व्यक्ती घाबरट, हा का 40,000ला विकतोय? म्हणजे नक्कीच ह्याने काहीतरी लोचा केलेला आहे, घोटाळा केलेला आहे. का विकतोय हा? 70,000ची गोष्ट आम्हाला 40ला का देतोय? आणि तिसरा व्यक्ती अति हुशार, तो त्याला घरात बसून पोलिसांना फोन करून बोलून घेणारा. यामध्ये 3 प्रकार जसे आहेत तसे जागेत मध्ये पण प्रकार आहेत. ज्या व्यक्तीच्या मनात आलं की 70,000 रुपयाची वस्तू हा मला 40,000ला विकतोय, म्हणजे नक्कीच त्या वस्तूमध्ये काहीतरी दोष आहे. मग त्या सोन्यामध्ये एक तर दोष आहे, नाहीतर त्या सोन्यावरती एक तर दोष आहे. 2 प्रकार आहेत, एक तर भेसळीचं पण असू शकतं किंवा चोरीचं असू शकतं. मग ज्या वेळेस आपण जमीन घेतो त्यावेळेस सुद्धा अशा 2 प्रकारचे दोष असतात. एक म्हणजे भूमीच्या आतमध्ये तरी काहीतरी दोष असणे किंवा भूमीच्या वरती वास्तुदोष निर्माण होणे, हे 2 प्रकारचे दोष आहेत. आता भूमीच्या आतला दोष म्हणजे काय? जमीन घेताना आपण बरोबर जमीन पाहिली आणि ती जमीन घेतली, पण त्या जमिनीमध्ये एखादा निपुत्रिक ब्राह्मण, एखादी वांज महिला किंवा एखादा किन्नर यांचा जर संस्कार, दाह संस्कार म्हणा किंवा गाडण्याचा संस्कार त्या जागेत झाला असेल, तर वरून दिसताना ते सोनं किती चांगलं दिसत असलं तरी आतमध्ये त्याच्या काय? पितळ आहे. म्हणून त्याची किंमत किती झाली? 40,000. हा झाला भूमिदोष. जसं सोन्याच्या आतली पारख सोनाराशिवाय कोणी करू शकत नाही, तशी भूमीची आतली पारख नेपच्यून ग्रह ज्याच्या पत्रिकेत उत्तम स्थितीत आहे त्या व्यक्तीशिवाय ती पारख कुणा व्यक्तीला होत नाही. नेपच्यून नावाचा ग्रह ज्याच्या पत्रिकेमध्ये शुभयोग करतो त्या माणसाला जमिनीच्या बाबतीतल्या ज्या इंट्युशन्स, ज्या प्रेरणा, व्हायब्रेशन याचा संबंध त्याला होतो. या पद्धतीतून एक व्यक्ती असतात, त्यांना 2 प्रकार कळतात. एक म्हणजे जमिनी खालचं पाणी कळतं, त्यांना पाण्याचा आवाज येतो. किंवा पायाळू लोक काय काय आपण म्हणतो, तुमच्या आयुष्यात कधी असे बघण्याचे प्रसंग आले नाही आले माहिती नाही, पण मला निश्चित आले की त्या व्यक्तींना भगवंतानं जन्माला घालतानाच एक 6th सेन्स, 6वा सेन्स घालून जन्माला घातलेला आहे
की आपल्याला ज्या गोष्टीची उकल होत नाही अशा गोष्टी त्या व्यक्तींना कळतात किंवा दिसतात. त्यामध्ये जमिनीखालील पाणी असेल किंवा त्या ठिकाणच्या जमिनीत येणारे काही दोष असतील. मग त्या ठिकाणी जर आपल्याला त्या गोष्टीतलं ज्ञान नसेल तर जसं 40,000ची अंगठी असल्यावर आपण विकत घेण्याआधी सोनाराकडे जाऊन ती अंगठी बघून गेली काही सोन्याचीच आहे का, कारण आपल्याला त्यातलं ज्ञान नाही. तसं जमीन जागा घेताना त्या जागेतल्या ह्या गोष्टीत आपल्याला कळू शकत नाही की ह्यामध्ये कुणी मृत गाडले, ह्यामध्ये कुणाची बुडीताची आहे. त्यावेळेस एखाद्या उत्तम ज्योतिषाचा किंवा ज्या व्यक्तीवरती तुमचा आध्यात्मिक पद्धतीने विश्वास आहे त्या व्यक्तीला ती जागा दाखवणं अतिशय गरजेचं आहे. जर आपल्याला त्यातलं ज्ञान नसेल तर निश्चित स्वरूपात त्या घटनेमध्ये आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. हे झाले जागेतले दोष, जागेतली तीव्रता. पण एक साधा सोपा भाग, एखादी जागा घर बांधण्याला योग्य आहे का नाही हे करण्याची परीक्षा एक छोट्याशा उपायाने केली जाते. ते म्हणजे अमावस्येला किंवा पौर्णिमेला संध्याकाळी 6 वाजता 1x1 म्हणजे 1 फूट उंची, 1 फूट लांबी आणि आतमध्ये खोदायचा सुद्धा 1 फूट असा एक खड्डा घ्यावा त्या जमिनीच्या मधोमध, किंवा आपल्याला जिथं जागा घर बांधायची तिथं त्याच्यामध्ये काठोकाठ पाणी भरावं आणि काठोकाठ पाणी भरल्याच्या नंतर तिथून निघून जावं. दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन त्या ठिकाणी आपल्याला बघायचंय, जर अंत परिस्थितीला म्हणजे त्या खड्ड्याच्या एकदम खाली उडीत बुडेल इतकं जरी पाणी शिल्लक असेल तरी ती जागा अतिशय शुभ लक्षणी समजली जाते. 2 नंबरचा भाग, जर त्या पाण्यामध्ये ओलावा राहिला असेल, त्या खड्ड्यामध्ये ओलावा राहिला असेल तर ती जागा मध्यम स्वरूपाची समजली जाते. आणि तिसरा प्रकार, जर पूर्ण पाणी शोषून त्या जागेला चिरा पडल्या असतील तर ती जागा अशुभ समजली जाते. ही झाली भूमीची परीक्षा, म्हणजे ती जागा आपल्याला लाभदायक ठरेल की नाही. पण त्या जागेमध्ये अदृश्य शक्तीचा वावर आहे का नाही हे कळण्यासाठी एखाद्या सिद्ध पुरुषाची गरज असते किंवा एखाद्या सिद्ध व्यक्तीची गरज असते. त्या दृष्टिकोनातूनच आतला दोष तुम्हाला कळेल. मी मगाशी 2 दोष सांगितले, एक सांगितला भूमीच्या आतला दोष आणि दुसरा वास्तुदोष. वास्तुदोष म्हणजे काय, जमिनीच्या पूर्व बाजूला चढ आला, आपल्या जागेच्या पूर्व बाजूला चढ आला म्हणजे डोंगर आला किंवा रहदारीची जागा आली तर अशी जमीन रवी दोषाने युक्त समजली जाते. ह्या जागेतून आपल्याला सरकारी बाबतीत काहीतरी अडथळे येणं, आरोग्याच्या बाबतीत काहीतरी अडथळे येणं, कर्ज वाढणं अशा पद्धतीच्या घटना घडतात. जर जमीन व्याघ्रमुखी आहे म्हणजे काय, उत्तर बाजूला 25 फूट भरते, उदाहरण देतो, उत्तर बाजूला 25 फूट भरते आणि दक्षिण बाजूला 27 फूट भरते, ही झाली व्याघ्रमुखी जमीन. दक्षिणेला जमीन जास्त भरणे आणि उत्तरेला जमीन कमी भरणे यामधून व्याघ्रमुखी जमीन म्हणली जाते. अतिशय ती जमीन लाभदायक त्या व्यक्तीला ठरत नाही, त्यातून अनेक दोष उत्पन्न होतात. याच्या उलट गोमुखी जमीन जी शुभ ठरते ती अशी की दक्षिण बाजूला 25 फूट आणि उत्तर बाजूला 27 फूट म्हणजे उत्तरेकडे वाढणारी आणि दक्षिणेला कमी होणारी, ही जागा गोमुखी, सुस्वरूपी आणि उत्तम पद्धतीनं आपला विकास करणारी असते. जागेतले दोष पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे, कारण त्याने सुद्धा अशा पद्धतीतून एक पितृदोष येऊ शकतो. मग जर एखाद्या व्यक्तीला अशी जागा आली की त्याचे चुलते होते, ते मृत झाले, चुलत्यांना मुलबाळ नव्हतं, मुलगी नव्हती, ती जमीन चालत आपल्याकडे आली तर मग काय करावं. तर ज्या व्यक्तीचा आपण खातो त्या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करणं अतिशय गरजेचं असतं. आणि ती कृतज्ञता व्यक्त करायला देवानं खास 15 दिवस ठेवलेत, तुम्ही आणि मी नाही. एखाद्या व्यक्तीच्या पुण्याईवरती आपण जगत असतो, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं, त्याचे उपकार मानणं, याच्यासाठी देवानं 15 दिवस ठेवलेत. त्याला नाव दिले पितृपक्ष. गणपती 10 दिवसाचे, दुर्गा देवी 10 दिवसाची, पण पितराला किती दिवस आहेत बघा. पितराची ताकद. पितृपक्षामध्ये पितृला मुक्ती मिळण्यासाठी आपल्या घरामध्ये जे आपले आजी आजोबा, वडील, पंजोबा की ज्यांच्या पुण्याईमुळे एखादा व्यक्ती जन्मता श्रीमंत असतो, एखादा व्यक्ती जन्मता गरीब असतो, हे कशावरून ठरलं जातं, त्याच्या बापाने त्याच्या आज्या पंजाने त्याला काय ठेवलंय याच्यावरून. जर तुम्ही जन्मतच तुमच्या तोंडामध्ये सोन्याचा चमचा आला तर तुमच्या आजोबाची किंवा वडिलाची ती काय आहे, पुण्याई आहे. रोडच्या कडेला फुटपाथ वरती काही लोकांना मुलं बाळ होतात, ज्यांना खायला 2 टायमिंगचं नसतं तरी सुद्धा ते वाढतात.
मग त्या व्यक्तीच्या तुलनेत जर आपला जन्म एखाद्या सधन कुटुंबात किंवा मध्यमवर्गीय कुटुंबात झाला तर आपल्यावरती कुणाचे उपकार आहेत? आपल्या घरातल्या जुन्या व्यक्तींची, ज्यांनी ते राखून ठेवलं, जे विकून आयुष करू शकले असते, उत्तम राहू शकले असते, तरी नाही. काही लोकांची बुद्धी असते की मी नाही, माझ्या पुढच्या पिढीला ती जमीन लाभेल. त्या व्यक्तीचे कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ म्हणजे हा 15 दिवसाचा, ज्याला पितृपक्ष म्हणला जातो. त्यावेळेस अशा आत्म्यासाठी तो व्यक्ती मृत झालेल्या तिथीवरती आपण पिंडदान करायचे किंवा त्या व्यक्तीच्या नावे घास घालून आपल्याला घरी आपल्या अन्नदान करायचे, तीर्थक्षेत्रावरती दान करायचे. दानानेच पुण्य मिळतं, हे त्रिकाळ सत्य आहे. 2 गोष्टी कराव्यात, एक तर दान करावी, नाही तर सेवा करावी. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याने दान करावं, ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याने सेवा करावी. आणि मी तरी जिथपर्यंत अध्यात्म केलं तरी मला एवढंच कळलं, एक तर दान करणे नाही तर सेवा करणे, या 2 गोष्टीनेच भगवंताच्या प्राप्तीला किंवा आपल्या मागचे अडथळे दूर होणार आहेत. भगवंत प्राप्ती बाजूला राहू द्या, पण या 2 गोष्टीनच आपल्या मागचे दोष निश्चित नष्ट होतात. हा झाला भाग द्वितीय गोष्टीचा. तिसरी गोष्ट सांगायची की नाग किंवा साप मारणं. एक विचार करा तुम्ही, गायीसारखा पवित्र प्राणी आहे, ज्याच्यात आपण काय म्हणतो, किती कोटी? 33 कोटी देवांचा वास आहे. नंदीसारखा प्राणी, ज्याच्यावरती शिवशंकर स्वतः सवारी करतात. घोड्यासारखा प्राणी, ज्याच्यावरती भैरवनाथ, खंडोबा, रवळनाथ, ज्योतिबा, अनेक प्राणी, अनेक असे प्राणी आहेत की ज्याच्यावरती देवतांनी वास केला. तरी सुद्धा एकच प्राणी असा ठरला की ज्याला मारल्यानं योग लागतो, पितृदोष लागतो किंवा माणसाच्या पिढ्यानं पिढ्याला दोष लागतो. तो प्राणी म्हणजे नाग. विषारी जातीचे साप किती आहेत? मुख्य साप आहेत 5. नाग, फुरस, घोणस, मण्यार आणि माणूस. अतिशय विषारी जात. बरोबर आहे का? माणसाच्या जिभेत जेवढं विष आहे तेवढं सापाच्या जिभेत पण नाही हो. सापाच्या जिभेने एकच माणूस मरतो, माणसाच्या जिभेने जेवढ्याच्या कानात वकल तेवढी माणसं संपले ना. ह्या 5 विषारी जाती. याच्यामध्ये नागाला विशेष महत्व आहे. तो जर आपल्याकडून मारला गेला किंवा आपल्या कुटुंबातून मारला गेला तर आपल्या पत्रिकेमध्ये दोष उत्पन्न होतो आणि येणाऱ्या पिढीच्या पत्रिकेमध्ये कालसर्पयोग तयार होतो. याबद्दलचं थोडस विवेचन करायचंय आणि आजच्या प्रवचनाला सांगता द्यायची पितृदोषाच्या. ज्या वेळेस समुद्र मंथनाचा प्रसंग झाला, ते समुद्र मंथन होण्या वेळेस अमृत समुद्रात पडण्याच्या आधी देव दानवामध्ये ओढाताण लागली होती. त्यामध्ये अमृत त्या कलशातून थोडं हल्लं गेलं आणि वरून त्या अमृताचे थेंब आले. ते येताना कावळ्याच्या अंगाला स्पर्शले, गवतावरती पडले आणि गवतावरती साप येऊन गेला. त्या कारणे कावळा, गवत आणि सर्प ह्या 3 योनींना अमरत्व प्राप्त झाला असं सांगितलं जातं. कावळ्यालाही नैसर्गिक मृत्यू नाही. नैसर्गिक मृत्यू म्हणजे निसर्गतः येणारा, वयोमानानुसार येणारा नाही. तो शॉक लागून मरेल, त्याच्यापेक्षा मोठा प्राणी त्याला मारेल, पण नैसर्गिकरित्या नाही. गवत जे आहे त्याला नैसर्गिक मृत्यू नाही. पाणी देत राहा, सुकेल फुलेल, सुकेल फुलेल, नैसर्गिकरित्या मृत्यू नाही. आणि साप जो आहे, नाग जो आहे, त्याला जोपर्यंत त्याला निश्चित पद्धतीनं भय आहे. भय कशा कशाचं आहे? मोराचं, मुंगुसाचं, मनुष्याचं, हे सापाला, आणि गरुडाचं. हे 4 भय आहेत सापाला. ह्या 4 गोष्टींपासून भय वाटतं सर्पाला आणि ते सोडता आणि अनैसर्गिकता सोडता निसर्गतः नाग मरत नाही. तो कात बदलतो. 100 वर्षाच्या पुढचं आयुष्य त्याला लागलेलं असतं. म्हणून ह्या प्राण्याला मारल्यानं कुंडलीमध्ये दोष उत्पन्न होतो. कारण तो जातीनं ब्राह्मण, कश्यप आणि कद्रू. नागपंचमीचं कोणी कोणी ऐकलं प्रवचन? नागाची उत्पत्ती सांगितली होती. नागाचा भाऊ कोण? 1-2 अंड्यांची कथा. 1 अंड्यातून कोण जन्माला आले? गरुड. एकातून अरुण आणि एकातून साप. आता इतकी तुमची मेमरी जर शार्प असते. असोत. कद्रू आणि विनिता ह्या 2 सख्या बहिणी झाल्या, सख्या सौती.
आणि त्यांच्यातली मोठ्यापासून जन्मलेली एक कुळ आणि दुसऱ्यापासून जुने. आता तो भाग सांगायला लागला तर आपण पुन्हा सर्पामध्ये जाऊ, पण सांगण्याचं तात्पर्य आज माझं ते नाहीये. मला आज सांगायचे दोष का लागतो. ज्या वेळेस माणसाला साप चावतो, एखाद्या व्यक्तीला साप चावतो, डोक्याचा केस पाण्यात बुडवून वर काढावा आणि ते केसाला जितकं पाणी आहे तितकंच विष माणसाच्या अंगात जाते, तरी सुद्धा माणूस खतम होतो. म्हणजे सापाच्या विषामध्ये किती मोठी ताकद आहे. सर्पाचं विष इतकं झालंय की ते झाल्यानंतर 7 झटके माणसाला येतात. साप चावल्यानंतर आता ते 7 झटके इतक्या फास्ट येतात की माणसाला त्या गोष्टी कळत सुद्धा नाही किंवा सोबतच्या माणसाला सुद्धा कळत नाही. आणि तो कुठल्या दाढीने चावलाय, म्हणजे सापाच्या जिभेमध्ये 2 प्रकार, त्याच्यात विष तर जरूर आहे पण त्याच्या मागे दात सुद्धा आहेत. ते चावण्याच्या मागे 4 पद्धतीच्या दाढा आहेत. त्यातली 4थी दाढ यमदूती, त्यानं जर साप चावला तर तो कुठल्याही डॉक्टर तर सोडून द्या, वैद्य, डॉक्टर, हाकीम, देवऋषी, ज्योतिषी, मांत्रिक, तांत्रिक कुणाकडूनही तो साप उतरत नाही, तो माणूस मृत्यू पावतो यमदूती दाढीने चावला. ज्यावेळेस सापाचं विष इतकं झाले 7 प्रकारचे झटके येतात. पहिला झटका येतो, अंगावरचे केस ताठ उभे राहतात. दुसरा झटका आल्याच्या नंतर त्या माणसाला घाम सुटतो, पूर्ण अंग गरमावून. तिसरा झटका आल्याच्या नंतर श्रवण शक्ती कमी होते, त्याला ऐकायचं कमी होऊ लागतं. चौथा झटका आल्याच्या नंतर हात, पाय, मान ढिल्ले पडत जातात. 5व्या झटक्यामध्ये त्या मनुष्याला त्याच्या शरीरावरचा पूर्ण ताबा हा निघून जातो. विष त्याच्या पूर्ण शरीरामध्ये पसरलं जातं, उचकी लागते आणि 7व्या झटक्याला तो माणूस मृत पावतो. पण ह्याची संख्या, हे येण्याचा क्रम कधी कधी त्या सापाच्या गुणवत्तेवरती डिपेंड असतो. कधी कधी हे 7 सलग येतात किंवा कधी कधी वेळाने येतात. साप कुठं चावलाय आणि कोणत्या दाढीने चावलाय याच्यावरती ठरलं जातं की हा माणूस जगेल का मरेल. सर्पाचं आज इतकं सांगण्याचं कारण, ज्या सर्पाला माणूस मारण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे किंवा कुठलाही प्राणी मारण्याची ताकद ज्याच्या विषामध्ये आहे, त्या सर्पाला जर मनुष्याने मारलं कारण नसताना तर त्या व्यक्तीला दोष लागतो. ज्या वेळेस साप आपल्यावरती जीव घेऊन संकट घेऊन आपल्यावर चालून आलाय, त्यावेळेस ओम नमः शिवाय, ओम अस्तिकाय नमः या 2 मंत्राचा जप करून त्याच्यावर प्रहार केला तर दोषातून परिमार्जन निश्चित होतं. म्हणजे तो दोष आपल्याला लागत नाही कधी, जर साप आपल्यावरती आलाय. पण साप असा कधी चावत नाही. साप चावण्यामागे पण कारण असतात. एक तर त्याला भय वाटणे, म्हणजे आपल्यापासून भय वाटणे. दुसरा भाग, त्या ठिकाणी त्याला त्याची भूक शमन न होणे, त्या दृष्टीने सुद्धा साप चावा घेतो. तिसरा भाग, साप चावताना तो कामातुरतेत असणे आणि त्यावेळेस त्याला मादी न मिळणे, या कारणाने सुद्धा साप चावतो. आणि चौथा भाग, स्वसंरक्षण, म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी चावलेला. ह्या चावण्यामध्ये सुद्धा आवेग आहेत. त्या आवेगानुसार माणूस जगेल का मरेल हे सांगता येतं. आणि ह्या सर्पाचा आणि कुंडलीतल्या काल सर्पयोगाचा खूप मोठा संबंध आहे. तो आता सांगायचा आणि आपलं प्रवचन संपतंय. जर नाग साप कुणाच्या कुळात कुणाकडून मारले गेले तर चांदीचे नाग किंवा तांब्याचे नाग आपल्या परिस्थितीनुसार त्याच्यावरती श्राद्ध क्रिया करून त्या नागाचं श्राद्ध घालून त्या ठिकाणी पाण्यामध्ये सोडल्याने त्या दोषातून मुक्ती मिळते. किंवा असाच तांब्याचा नाग 7 दिवस पंचमी तिथीपासून, पंचमी तिथी सापाला अतिशय प्रिय, त्या पंचमी तिथीपासून 7 दिवस सापाचा नवनाग नावाचा मंत्र, अनंत वासुकी शेष पद्मनाभंच कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक कालिया तथा एतानि नवनामानि नवनाग स्तोत्र पठेनर तस्य विष भया नास्ते सर्वत्र जय भवेत, हा जो नागांचा मंत्र आहे याचा 108 वेळा पाठ करून पंचमी तिथीपासून पुढे 7 दिवस तो पाठ करून तांब्याचे नाग शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण केल्याने सुद्धा ह्या दोषातून मुक्ती मिळते, जर आपल्याकडून किंवा आपल्या पूर्वजाकडून साप नाग मारला असेल तर. आता शेवटचा दोष सांगायचा, पत्रिकेत येणारा काल सर्प योग नावाचा, की जो अनेकांनी ऐकलाय किंवा अनेक जण त्याच्याबद्दल शंकित आहेत की असा दोष खरंच असतो का किंवा तो काय पद्धतीने माणसाला त्रास देतो. काल सर्प योग नावाचा दोष, अनेक ज्योतिषांचं मत आहे की हा दोषच नाही आणि अनेक ज्योतिषांचं मत आहे की हा दोष खरंच उत्पन्न आहे. पुराणांचा आधार जर घेतला तर समुद्र मंथनाच्या वेळेस राहू आणि केतू याचा प्रसंग आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस सिंहिका नावाच्या नागकन्येचा त्या राक्षसानं अमृत प्राशन केलं तर त्यावेळेस विष्णूनं सुदर्शन चक्रानं धडाचे 2 भाग केले, एक राहू आणि दुसरा केतू.
त्यामध्ये ती सर्पशक्ती, त्या सर्पामध्ये ती विषशक्ती असल्याने त्या ग्रहांना कामं सुद्धा दिली की लोकांना पीडा देण्याचं काम तुम्ही करा. आणि ज्या वेळेस आपल्या पत्रिकेमध्ये राहू आणि केतू या ग्रहांच्या एका बाजूला सगळे ग्रह येतात त्यावेळेस हा दोष लागतो. आणि त्या दोषानं साप चावल्यावर जसे 7 प्रकारचे झटके असतात तसेच झटके ज्याच्या पत्रिकेमध्ये कालसर्प नावाचा योग आहे त्या व्यक्तीला बसतात. 4 पद्धतीचं दुर्भाग्य त्याला मिळू शकतं. त्यामध्ये एक मानसिक दुर्भाग्य, म्हणजे मानसिक सदा अंतःकरणामध्ये दुःख असणं. शारीरिक दौर्भाग्य म्हणजे शरीरामध्ये व्याधी उत्पन्न होत राहणं. पत्नीक दुर्भाग्य म्हणजे अतिशय भांडकुदळ बायको मिळणं. आणि पुत्रांतिक दुर्भाग्य म्हणजे त्रास देणारा मुलगा घरात जन्माला येणं. ह्या 4 पद्धतीची दुर्भाग्य त्या माणसाला त्याच्या जीवनात छळू शकतात. म्हणून विषबाधा जशी झाल्यावरती माणूस लगेच मरतो तसं कालसर्प बाधा झाल्यावरती त्या माणसाचा जीवन प्रवास हा मेल्यासारखा चालू असतो. म्हणून त्याच्यावरती शांतिकर्म सुद्धा सांगितलं जातं आणि ती शांतिकर्म केल्यानं निश्चित स्वरूपात फरक पडतो. तर ह्या पितृपक्षामध्ये आजचं प्रवचन आपण संपवतोय. या पितृपक्षामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रथम दोष म्हणजे अकाली मृत्यू झाला असेल तर नारायण बली आणि त्रिपिंडी नावाचा विधी करावा. जर हातातून साप नाग कुळातून मारले गेले असतील तर नागबली नावाचा विधी करावा. विधी करण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो, पित्राचे कोणतेही विधी आपल्या राहत्या घरामध्ये होत नाही. पितृ करून आल्याच्या नंतर उदक शांती नावाची शांती फक्त घरी केली जाते, तिला मान्यता आहे. पण पित्राचा कोणताही विधी घराच्या उंबऱ्याच्या आत होत नाही. हे विधी होतात जिथं नदीचा संगम आहे, ज्या ठिकाणी शंकराचं मंदिर आहे आणि ज्या ठिकाणी स्मशानभूमी आहे त्याच ठिकाणी पित्राचं आवाहन होतं. तिथं केलेलाच विधी तुम्हाला तुमच्या या संकटातून मुक्तीला नेऊ शकतो आणि तुमच्या पित्राला मुक्ती देऊ शकतो. त्यानंतर आलेला दुसरा दोष, ज्यांच्या जागेमध्ये दोष आहे किंवा ज्यांच्या भूमीमध्ये दोष आहे ती भूमी नक्की कुणाची आहे, एक तर त्या व्यक्तीच्या नावे पिंडदान करणे पहिला उपाय. जर अशी जागा आपल्याला बुडीताची आली तर काय उपाय करावेत? 2च उपाय. ज्या व्यक्तीची ती पूर्व जागा होती जो बुडीत होऊन मृत झालाय त्या व्यक्तीच्या नावे पिंडदान करून त्याला मुक्ती देणे. आणि दुसरा उपाय ती जागा विकून टाकणे. तिसरा उपाय, नाग किंवा साप मारला असेल तर नागबली नावाचा विधी करणे किंवा मागाशी सांगितल्यापासून पंचमी तिथीपासून पुढे 7 दिवस नागांचा जप करून तो नाग शिवपिंडीवरती वाहून टाकणे. ह्या दोषातून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळू शकते. ज्या व्यक्तीचं आपल्यावरती ऋण आहे त्या व्यक्तीचं ऋण जर आपण फेडलं नाही तर त्याचा दोष उत्पन्न होतो आणि तोच आपल्याला लागतो. ज्यामध्ये जिवंत असताना सेवा करणे तितकीच गरजेचे, तितकंच मृत्यू झाल्यानंतर त्याचा पिंड पाडून पिंडदान करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे. आजचं पितृ पंधरवडा जो म्हणतात तो चालू झाल्यानंतरचा आजचा पहिला गुरुवार, पितृपक्षातल्या या पहिल्या गुरुवारी आपलं पितृदोषाचं आख्यान संपूर्ण होत आहे. श्री दत्त.